कोणताही राजकीय वारसा नसताना स्वबळावरती राजकारणात झेप घेऊन जत शहर भाजप अध्यक्षपदाची जबाबदारी ज्यांच्या खांद्यावरती आहे त्या अण्णाविषयी आता सभेला संबोधित करतील। नमस्कार। मी प्रथमतः आधी आमचे जे वक्ते होते ज्येष्ठ नेते भाजपचे किरण मामा शिंदे यांच्या सूचनेला त्यांनी जे सुचवलं की मंत्रिपद हे आमदार साहेबांना दिलं पाहिजे देवेंद्र फडणवीस साहेबांनी, त्याला मी प्रथमतः आनुमोदन देतो आणि मंचावर उपस्थित असलेल्या सर्व नेत्यांचं आणि आमदार साहेबांचं इथं मी अभिनंदन करतो। आणि मी 2 मिनिटंच बोलणार आहे, काही वेळ कमी आहे सर्वांना। या जत नगरीला कोणीही नेता नसताना, पडळकर साहेबांच्या मागे कुठलाही मोठा बडा नेता नसताना आम्ही सर्व पदाधिकारी असू देत पक्षाचे किंवा नगरसेवक असू दे यांनी पाठबळ उभं केलं आणि त्या पाठबळाला जत शहरातील जनतेने मोठी ताकद देऊन आमच्या सर्व नगरसेवकांच्यावर एवढा मोठा तुम्ही विश्वास देऊन प्रचंड मतांनी आमदार साहेबांना निवडून दिलं, त्याबद्दल मी पहिल्यांदा तुमचे आभार मानतो। कारण कोणीही नेता पहिला इथं होते ते सगळे विरोधातलेच, बडे नेते होते ते सगळे विरोधात, शेठच्या मागं कुठली जनता नव्हती, काही नव्हतं। इथं फक्त नगरसेवकांनी पाठिंबा दिला आणि त्या नगरसेवकांच्या पाठिंब्याला तुम्ही सर्व जत शहरातील जनतेनं इतकं मोठं बळ दिलं की जत शहरातून तुम्ही लीडसुद्धा दिलं आम्हाला, त्याच्यामुळे तुमचे मानाय तेवढे आभार कमीच आहे। पण इथून पुढच्या काळामध्ये तुम्ही जो विश्वास आमच्यावर दाखवला आहे त्या विश्वासाला आम्ही कुठेच तडा जाऊ देणार नाही आणि आम्ही कुणावर टीका टिप्पणी न करता तुमची कामं शक्यतो होतील तेवढी जास्तीत जास्त आम्ही करून तुम्हाला देऊ आणि तुमचं कुठलंही काम अडणार नाही, तटणार नाही याची शाश्वती आमदार साहेबांच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला देतो। इथे सर्व नगरसेवक आम्ही तुम्हाला ही शाश्वती देतो की तुमचं कुठलंही काम आम्ही अडू देणार नाही, कोणतंही काम घेऊन या, तुमचं काम कधीच अडणार नाही। आणि किरण मामांनी सर्वच मुद्दे मांडल्यामुळं आता आम्ही काय जास्त बोलणार नाही, किरण मामाच्या सर्व मुद्द्यांना आम्ही अनुमोदन देतोय फक्त, आणि एवढंच बोलून मी थांबतो। जय हिंद।